Cancer Healer Center, a new beginning. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली पण अजितदादा फिक्स आहे. मुख्यमंत्री पदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी. तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू? अजितदादांची देखील कोपरखळी. चहापानाच्या कार्यक्रमावेळी अजितदादांनी धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलं. मंत्री धनंजय मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न, मात्र अजितदादा न बोलताच पुढे निघाले. उद्या अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 100% माहिती मिळाली. करुणा मुंडे यांचा मोठा दावा. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय. अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार. करुणा मुंडेंचा TV9 मराठीवर खळबळजनक दावा. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले. CID कडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ आणि फोटो जप्त. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण. व्हिडिओ समोर. वाल्मिकनं अवादा कंपनीला दिलेल्या धमकीच्या कॉलचे तपशील समोर. CIDच्या चार्जशीटमध्ये धमकीच्या सविस्तर संभाषणाचा उल्लेख. वाल्मिक कराडची अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देत शिवीगाळ. वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जिल्ह्यामधील CCTV बंद. महत्वाच्या ठिकाणांच्या आणि बराकमधील कॅमेरे देखील बंद. कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून धक्कादायक माहिती समोर. ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांकडून स्मारकाला अभिवादन आणि दुग्धाभिषेक. आनंद आश्रम परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून ठाकरेंच्या नेत्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू. आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दौऱ्याला सुरुवात. संजय राऊत, विनायक राऊतांसह ठाकरेंच्या नेत्यांचा सभा होणार. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड. 25 फेब्रुवारीला मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यानचा प्रकार. रक्षा खडसे यांच्याकडून पोलिसात तक्रार. चेंबूरमधल्या राजकीय पक्षाच्या ऑफिसमधला दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. पक्षाचे कार्यकर्ते दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर. TV9 मराठी संबंधित व्हिडिओची पुष्टी करत नाही. विदर्भ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन. केरळ विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीमुळे सामना ड्रॉ राहिल्यानंतरही विदर्भ विजेता. कर्णधार करुण नगरची दमदार कामगिरी. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचं न्यूझीलंडला 250 धावांचं लक्ष्य. श्रेयस अय्यरची सर्वाधिक 79 धावांची खेळी. प्रत्युत्तरात 17 धावांवर न्यूझीलंडला पहिला धक्का. Cancer Healer Center, a new beginning.